जळगावच्या अमळनेर तालुक्यामधील सात्री गावामध्ये अग्नितांडव पाहायला मिळालाय आणि रात्री लागलेल्या आगीमध्ये 5 घरं जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। एका घरात लागलेल्या आगीची शेजारच्या 4 घरांना झळ बसलेली आहे आणि कशा प्रकारे ही आग लागली आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहू शकतोय। घरामधील कुटुंबीय वेळीच घराबाहेर आले आणि त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। आगीचं कारण ही आग का लागली आहे अद्याप अस्पष्ट आहे। आगीमुळे कुटुंबीय मात्र उघड्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आगीने अचानक इतकं रौद्ररूप धारण केलं की तब्बल 4 अग्निशमन दलाच्या बंबांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, दृश्यांमधून आपण अग्नितांडव पाहतो, सुदैवाने जीवितहानी नाही। आग नेमकी कशामुळे लागलेली आहे स्पष्ट झालाय का आणि सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात कितपत यश आलंय? निश्चितच श्रद्धा, आपण जर बघितलं तर अमळनेर तालुक्यातील सात्री या गावामध्ये हा अग्नितांडव आपल्याला पाहायला मिळाला आहे। महत्त्वाचं म्हणजे ह्या 5 घरांच्या बाजूला एक गाईचा गोठा होता आणि त्या गोठ्यात प्रथमतः आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या आगीमुळे जे शेजारी घरं होते त्या घरांना देखील आगीने आपल्या विळख्यात घेतलं आहे आणि या आगीमध्ये 5ही घरं जळून खाक झालेली आहे। रात्री 10 वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली होती आणि ज्यावेळी आग लागली त्यावेळी घरात जे कुटुंबीय होते ते वेळेतच बाहेर आल्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र यात हे 5ही घरं जळून खाक झालेले आहे, त्यामुळे ज्या घरातील संसार उपयोगी वस्तू आहे त्या जळून खाक झालेल्या आहेत। आग इतकी भीषण होती की जवळपास अमळनेर, धरणगाव आणि पारोळा येथून नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी बोलवल्या आणि त्यांनी ही आग आता आटोक्यात आणलेली आहे। मात्र या आगीमुळे जे 5 कुटुंब आहे ते आता उघड्यावर आलेले आहेत, कारण या आगीत त्यांच्या संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झालेला आहे। हा जो शेजारी गोठा होता त्या गोठ्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि आज त्या संपूर्ण जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीचा आढावा प्रशासनातर्फे देखील घेतला जाणार आहे। अगदी नाही, बरोबर आहे। दृश्यांमध्ये आपण पाहतोय आगीची भीषणता किती मोठी होती ती आणि सुदैवाने कोणती जीवितहानी नाहीये। धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतो जळगावमधून।